उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं महानगरपालिकेच्या वतीनं दुबार पंपिंग बंद करण्यात आलेलं आहे। गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात जेमतेम अर्थात 60.66% इतकाच पाणीसाठा झाला होता। अवघ्या 3 महिन्यात म्हणजेच 20 जानेवारी दरम्यान जानेवारी अखेरीस पाहता धरण चलसाठ्यातून अचल साठ्यात अर्थात प्लसमधून मायनसमध्ये आलं। ऐन हिवाळ्यात धरण मायनसमध्ये आल्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेच्या चिंतेत अधिक भर पडली। दरम्यान सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेच्या पात्रात वेळोवेळी पाणी सोडण्यात आल्यानं दिवसेंदिवस उजनीतील उपयुक्त पाणीसाठा हा खालावत गेला। परिणामी मृत साठ्यातील पाण्याचा वापर हा देखील मोठ्या प्रमाणात झाल्यानं उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही आता -50 पार झाली। उजनी धरणातील अलीकडच्या काळातील उपयुक्त पाणीसाठा हा -59% पर्यंत पोहोचला होता। त्यामुळे धरणातून तिबार पंपिंग सुरू करण्यात आलं होतं। त्यानंतर जून महिन्यात चांगला पाऊस झाला आणि धरणाची पाणी पातळी वाढल्यानं तिबार पंपिंग बंद करण्यात आलं होतं। सध्या उजनी धरणाची पाणी पातळी -35% आल्यानं दुबार पंपिंग देखील बंद करण्यात आलं असून पाणी पातळी वाढल्यानं थेट पंपगृहातील पाणी ग्रॅव्हिटीनं पोहोचत आहे।